मित्रांनो, आपण मंडळी आता ते निघाले. टायमामध्ये एकदम आमची ट्रेन आणि हे सगळेजण स्टे आहे. हे पूर्ण हे स्वामीनारायण मंदिर ट्रस्टकडनं असतं. तर आम्हाला 2 रूम मिळालेल्या आहेत इथं. इथं समोर एक रूम दिसते ती आहे आणि त्या साईडला त्या बाजूला ही एक रूम आहे. आम्ही टोटल 8 जण आहेत. आम्ही आलो आहे सारंगपूरला. तर इथे यायचं असेल तर आपली बँड्रावरून भावनगर एक्सप्रेस येते. बोटाडला उतरायचं. बोटाडवरून रिक्षा किंवा असं काहीतरी घेऊन तुम्ही सारंगपूरला येऊ शकता. तुम्हाला नंतर भेटतो, अजून अपडेट देतो मी. असेच अपडेट देत राहीन. आता आम्ही निघालो आहे सारंगपूर मंदिरात दर्शनाला हनुमंताचं. हे सगळे आता आमचे मंडळी निघाले. हे बघा, हे स्वामीनारायण मंदिर ट्रस्टचं पूर्ण आहे. इथं आता पुढे स्वामीनारायण मंदिर आहे. हे आमचे आयोजक संजय हरवंदे. हॅलो. हे किती वर्ष येतात तुम्ही? 15 वर्ष. 15 वर्ष कंटिन्यू येतात. हे स्वामीनारायण मंदिर इकडं. हे कुठलं? हे बघा, हे स्वामीनारायणचं मंदिर आणि हे स्वामीनारायण मंदिर आहे हे सगळं. आणि हा पूर्ण प्रिमाइसेस आहे त्यांचा. मोठा असा स्वच्छ आणि मोठा असा. आम्ही पूर्वी यायचो ना, तर देवळांची कशाची कामं चालू आहे. पूर्ण देवळांची कामं चालायची. 15 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा यायचे 5-6 वर्ष कामं चालू होते. हां, इथली स्वच्छता आणि इकडचं गार्डन बघण्यासारखं एकदम मस्त आहे. मोरचा आवाज येतोय पण मोर दिसत नाही कुठे आहेत ते. मोर सगळे तिथे आहेत पलीकडे, त्या पलीकडे गार्डन मध्ये. हा, तिकडे तो. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. तर तुम्ही स्वामीनारायण मंदिराच्या इथनं येतात तर सारंगपूर मंदिर. आता इकडनं आम्ही आतमध्ये जाणार. आणि हे समोर दिसतंय ते एकदम ते सारंगपूर मंदिर, हनुमान मंदिर. आज सूर्यग्रहण असल्यामुळे आत्ता दर्शन मिळेल. त्यानंतर काहीतरी 12 नंतर मंदिर कदाचित बंद होईल. आता तुम्हाला मी दर्शन घेतल्यानंतर भेटतो. एवढं आहे, भजन चालू आहे सगळं.
कष्टभंजन देव सत्यचे जय हनुमान बजरंग बली जय. हे बघा हे मंदिर आहे आणि इथं बाहेर कॅमेरा लागलेला आहे, त्याचं दर्शन मिळतं हनुमंताचं. आणि इथून आता लाईनीमध्ये आता आम्ही जाणार. हे पूर्ण लाईन लागलेली, असं जाऊन आपण मंदिरात शिरणार इथं आतमध्ये. आता आम्ही इथे लाईनीत उभे आहेत बघा, पूर्ण लाईन लागलेली आहे. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथं थोडंसं फिरून घेतो आणि इथे दुसऱ्या अजून एका मंदिरात आलं. इथं आता निघालं शनी मंदिराला आणि स्वामीनारायण म्युझियमला आलो. शनी मंदिर, हे शनी मंदिर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याचा प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता. स्वामीनारायण झालं ना? नाही रे, शनी मंदिर आहे. शनी मंदिर आहे हे शनी मंदिरच्या आपण प्रवेशद्वारातून आत येत आहोत. हा शनी मंदिरचा परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये एक भव्य मारुतीची मूर्ती आहे. ही भव्य मारुतीची मूर्ती तुम्हाला दिसतच असेल. ठीक आहे. आता आपण पोचलोय शनी मंदिरामध्ये. जागृत शनी मंदिर आहे हे इकडचं. आणि त्यानंतर आपण इथं ना 108 शिवलिंग आहेत, त्यांच्या पण पाया पडू आज. हे बघा इथं मस्त एक हनुमंताची मोठी मूर्ती आहे. त्या दिलेले बोलो छोटे हनुमान महाराज की जय. आणि इथनं शनी मंदिरामध्ये जायला रस्ता आहे. हा मस्त मूर्ती आहे हनुमंताची. हे आता आमचं इथं दर्शन झालेलं आहे शनी मंदिरात. ही इथं अखंड ज्योत आहे आणि ही धुनी आहे. आता आम्ही इकडनं पुढे त्या साईडला शिवमंदिरात जाणार आहे. श्री स्वामीनारायण कुंजलधाम. कुंजलधाम कुंजलधाम कुंडलधाम आहे काय? હા શું કહેવાય આ જગાના? હા ભાઈ, હા શું કહેવાય આ જગાના? કુંજાલ. કુંજાલ. हे आता आपण एंट्री केली स्वामीनारायण कुंजलधामला. आणि इथं पार्किंग आहे. ते मागे नाही. गर्दी झाली सगळीकडे. हो 80 माणसं इथेच बरोबर. 100 माणसं तिकडे. चला चला.
बैलगाडी ठेवले तुमच्या हो महेशसाठी. ते पाण्याची बाटली आहे, ते आहे का समोर? मोरचा आवाज येतोय पूर्ण ठीक आहे. हे प्रॉपर गार्डन सारखं आहे. हे इथं त्यांचे लहानपणापासून मोठ्या होईपर्यंत जी कथा सांगितलेली आहे स्वामीनारायणची. असुराने कसा त्यांनी सामना केला ते असं सगळं आहे. हे बघा. इथे शंकराची मोठी मूर्ती आहे, भक्तेश्वर महादेव, आणि त्याच्या बरोबर समोर इथं नाही कमळाची झाडं पूर्ण. ही समोर जी मूर्ती आहे ती निळकंठवर्णी तुंजळधाम लिहिलेलं आहे. हे बघा आता निघालो आपण, इकडनं सगळं फिरून झालेलं आहे. आता परत सारंगपूर मंदिर आहे. मित्रांनो, आता आमचं इकडचं सोनगड मधलं सगळे दर्शनं झालेली आहेत. म्हणजे शनी मंदिर, बाप्पा सीताराम आणि इकडं असलेलं श्री स्वामीनारायण यांचं कुंजलधाम करून आहे ते तिकडचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय सारंगपूरला परत मंदिराच्या इथं, जिथं आम्ही स्टे केलाय. तिकडनं आम्ही संध्याकाळी एक इको बुक केली आहे, त्याच्याने आम्ही जाणार आहोत सोनगडला. सोनगडवरून आम्ही बाकी सगळे दर्शन घेणार आहेत उद्या सकाळी. तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय तर नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला अजून असे ब्लॉग आवडले असेल तर नक्कीच सांगा मला. बाय. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल नाव टिल डेट, बाय बाय. आपण निघालोय निघाले सगळे.